नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये जी पुरवठा निरीक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा जो निकाल संदर्भात त्यांनी काय केलं, आता प्रसिद्धी पत्रक हे जाहीर केलं आहे. त्याच्यामध्ये निकाल कधी लागणार याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी लवकरात लवकर घेऊन येत असतो. तर ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं सूचना फलकामध्ये गेल्यानंतर इथं पहाल, तर इथं बघा निकालासंदर्भात एक हे दिलेलं आहे प्रसिद्धीपत्रक. याच्यानुसार जर अ, बघितलं इथे बघा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संचालक विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 याच्या संदर्भात बघा याच्यामध्ये 324 पदांकरता जी भरती प्रक्रिया होती ती त्याच्यानुसार 26, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी काय केलं की उच्च उच्चस्तरीय लिपिक म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर पुरवठा निरीक्षक पदाच्या 324 पदांची आणि त्याच्यानंतर उच्च स्तरीय लिपिकच्या 21 पदांची 29 तारखेला परीक्षा झाली होती. आणि त्याच्यानुसार जर बघितलं तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या कारणास्तव संपूर्ण राज्यात 4 जून 2024 पर्यंत आचारसंहिता अंमलात आहे. त्यामुळे निकाल जो आहे तो 4 जून नंतरच काय केलं की घोषित केला नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनी याची हे घ्यायची आहे. तर तोपर्यंत हा निकाल लावता येणार नाहीये. 4 जून नंतरच जो काही निकाल आहे तो लावला आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.